काय वाटतं दादा, राष्ट्रवादीतनं काँग्रेसमध्ये गेले हे चांगलं केलं तर वाईट केलं? माझ्या मते तर मला वाटतं राष्ट्रवादी राहिलं असते तर बरं पडलं असतं. बरं झालं हा, असतं. का कारण बरं झालं असतं? सत्य जेवढं सत्तेत राहिलं असतं तेवढा फायदा असतो सत्तेचा. ठीक आहे, त्यांची विचारधाराची आणि ते गेले त्यांनी पण योग्यच केलं. त्यांची ती विचारधारा वेगळी होती. पण मला असं वाटतंय कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांनी काम जर चांगल्या पद्धतीने होत असेल तर पक्षाचा काय मला असं वाटतं एवढा फरक पडत नाही. पण प्रामुख्याने काय होतं माहिती आहे का, विचारधारा ही महत्वाची आहे. त्यात काय वाद विचारधारा नाही. महत्वाची. पण आता जे महाराष्ट्राचं राजकारण आहे हा. तो विचार करण्यासारखं आहे. विचारधारेपेक्षा सत्ता महत्वाची. हो, सत्ता आता मेन कसं असतं माहिती का? जो निधी येतो ते जे सत्तेत ज्यांना आहे त्यांना फरक पडतोच हो, किती जरी झालं तरी. बरोबर आहे. तर मला असं वाटतंय की जर दादा पहिलंच राष्ट्रवादीमध्ये असते अजून, तर मला वाटतं अजून जरा चांगलं झालं. झालं असतं, मला असं वाटतं. बाकी अजून ह्या भागात तुम्हाला काय वाटतं की काय मुद्द्याचा विकास करण्याची गरज आहे मला असं वाटतंय की जरा खेळाचे मैदान वगैरे झाले, या थोडस भागामध्ये? स्वच्छता वगैरे झाली, किंवा आता काय होतं हे सगळे आता बघा तुम्ही ते बघू शकता जसे ट्रक वगैरे स्वच्छतेचे वगैरे तशी अजून वाढवायची गरज आहे. अजून गरज आहे हा. म्हणजे स्वच्छतेचं अजून. हा. ऑलरेडी एरिया क्लीन आहे. मला वाटतं पुण्यातल्या टॉप एरियामध्ये जर गेलं तरी काही कमी नाही. एवढा चांगल्या पद्धतीने एरिया यांनी डेव्हलप केला. भले तर काँग्रेस असेल, त्याचबरोबर बीजेपीचं पण काम चांगलं आहे. लोकांना आपण विचारतोय प्रशांत दादांनी जे केलंय राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलं ते योग्य केलंय का चुकीचं केलंय. चला, थँक्यू सो मच.